नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरात एलईडी दिव्यांसाठी कोट्यवधी रुपयांची निविदा काढूनही शहर अंधारात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उभाठा गटाने केला आहे. आयुक्त किती लुटून खाणार असा संतप्त सवाल करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. एलईडी दिव्यांच्या कामात अवास्तव दराने खरेदी, एकाच कामासाठी वारंवार टेंडर आणि देखभाल दुरुस्तीच्या अटींचे उल्लंघन करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून यावेळी प्रतिकात्मक भेट म्हणून कंदीलही देण्यात आला. जुन्या ठेकेदारावर कारवाई न करता त्याला अभय देणे आणि पुन्हा नवीन कामांसाठी कोट्यवधींची उधळपट्टी करणे ही जनतेच्या पैशांची दिवसाढवळ्या लूट असून दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. धुळे शहरामध्ये सध्या ऐन दिवाळीच्या परवाच्या वेळेला अर्ध्याच्या अधिक धुळे शहर अंधारामध्ये त्या ठिकाणी आहे. महानगरपालिका विद्युत विभागाचा जो ठेकेदार नेमलेला आहे तो ठेकेदार ठिकठिकाणी कॉलनी परिसर असेल किंवा महत्त्वाचे रस्ते असतील त्याच्यावरचे जे पिवळे पडलेले दिवे आहेत, जे बंद पडलेले दिवे आहेत ते गेल्या अनेक महिन्यांपासून त्याने या ठिकाणी बदललेले नाही आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या पर्वावरती संपूर्ण धुळे शहर अंधारामध्ये असताना त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून विद्युत विभागाकडे मागणी केलेली होती की हे LED या ठिकाणचे LED बल्ब बदलवण्यात यावे, पण ते बल्ब अद्यापही त्या ठिकाणी त्यांनी बदलवलेले नाही आहेत. परवाच्या दिवशी स्थायी समितीच्या सभेमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी परत वाढीव 3.5 कोटीचा ठेका त्या ठिकाणी मंजूर केला. मुळातच 10 कोटीचा पहिला ठेका दिला, त्याच्यामध्ये परत वाढ केली गेली, 13 कोटीचा ठेका झाला आणि त्यानंतर 3.5 कोटीचा ठेका त्या ठिकाणी टाकण्यात आला. एक प्रकारे धुळे महानगरपालिका आयुक्त मॅडम हे धुळे शहराला लुटून खाण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि आज संपूर्ण दिवाळीच्या पर्वावरती धुळे शहर अंधारामध्ये आहे. त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी कंदील या ठिकाणी भेट देणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांनाच विनंती करणार आहोत की तुम्ही आता या धुळे शहरातला अंधकार या ठिकाणी नष्ट करायचा आहे. त्याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की नाशिकमधले आणि पुण्यामधले ठेकेदार या आयुक्तांना येऊन कोपऱ्यात भेटतात. त्यांचे ठरवतात की असं आमच्याकडे लाईट आहे, तुम्ही असं प्रस्ताव सादर करा आणि आयुक्त जसं शहरामध्ये 1 वर्षामध्ये रस्त्यावर रस्ते होत आहेत तेच आणि या शहरामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये 20 कोटी रुपयाचे लाईट लावण्यात आहे. या आयुक्तांचा दावा यांनी असा केला आहे की शहरामध्ये 24,000 पोल आहेत. माझी माहिती, मी महानगरपालिकेत काम केलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे या शहरामध्ये फक्त 12,000 पोल आहेत. आणि या वल्लभ इलेक्ट्रिकल जो गुजरातचा ठेकेदार होता ज्याला 13 कोटीचा ठेका दिला त्याने एक लाईट सरासरी 3,500 रुपयात लावलेलं आहे. जो लाईट 500 रुपयात मिळतो, जो लाईट 1,000 रुपयात मिळतो तो त्याने 8,000 रुपये दर लावले आणि असा ऑन अँड ॲव्हरेज त्याचा एक लाईट लावण्याचा खर्च आहे 7300 रुपये, ते पण 7 कोटी जादा दराने देऊन. आणि आता गंमत पहा, जो आता पुण्याचा ठेकेदार आहे त्याचा 8% कमी ठेका तरी त्याचा एक लाईट 11,500 रुपयाला पडतो. अरे आयुक्त मॅडम, थोडीशी लाज बाळगा, जनाची नाही तर मनाची. तुम्ही महिला आहात, तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे, तुमचीही काही जबाबदारी आहे, काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे. तुम्ही किती खाणार आणि किती लुटार आमच्या धुळे शहराला. आता तो ठेका होता 13 कोटी रुपयाचा आणि त्याच्यानंतर त्यांनी 22 लाखाचं एक टेंडर काढलं, कोणाच माहीत, ते कुठे लावले लाईट कोणाच माहीत नाही. आणि आता परत 55 लाखाचा एक आणि 3 कोटी 10 लाखाचा एक असे 2 ठेक्याचं स्थायी समितीमध्ये त्यांनी मंजूर केले. ते लावणार कुठे? शहरामध्ये. आणि मग ते 13 कोटी आपण खर्च केले, ते लाईट गेले कुठे? त्यांची जबाबदारी होती 5 वर्षाची आणि अजून त्या 5 वर्षाला 1.5 वर्ष बाकी. आणि अशा प्रकारे या ठेकेदार त्यांनी पळून लावलं, त्यांच्याशी हात मिळवणी केली, भरपूर पैसे खाल्ले आणि आता परत पैसे खायचे म्हणून या ठेकेदारांनी. या अशा आयुक्तांचा आम्ही तीव्र धिक्कार करतो आणि देवाला प्रार्थना करतो की हिला बाबा इथून घेऊन जा. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.